is also visible. ओके ओके, थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथमतः आपल्या सर्वांचं ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो की आपण 12th पास झालेला आहात, सीईटी मध्ये चांगले मार्क्स घेतलेले आहात आणि डिप्लोमा सुद्धा कंप्लीट केलेला आहे, जे डायरेक्ट सेकंड इयर साठी ऍडमिशन घेऊ इच्छितात. तर मी आज थोडक्यात आपल्याला फर्स्ट इयर बीटेक साठी काय ऍडमिशन प्रोसिजर आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर साठी काय ऍडमिशन प्रोसिजर आहे ह्याच्याबद्दलचं थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. पहिल्यांदा फर्स्ट इयर ऍडमिशन साठी म्हणजे 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंगला प्रवेश प्रक्रियाबद्दल काय काय पात्रता लागते त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तर 12वी जे विद्यार्थी पास झाले, 12वीला त्यांना फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 कंपल्सरी विषय पाहिजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी. त्याच्यासोबतच वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी, टेक्निकल व्होकेशनल or maybe one more subject, it is computer science, electronic science हे असणं गरजेचं आहे. आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मिळून ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 45% मार्क असणं गरजेचं आहे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मिळून 300 पैकी 134 मार्क असणं गरजेचं आहे. तसं बघितलं तर 45% म्हणजे 135 मार्काला होतं, पण 134 मार्क घेतल्यानंतर पर्सेंटेज जे येतात ते 44 पॉइंट्स म्हणजे अबव्ह 50 येतात. त्यामुळे ते राऊंड फिगर करून 45% ऍक्सेप्ट आपला फॉर्म ऍक्सेप्ट होतो. त्यामुळे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 134 मार्क पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मिळून आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 119 मार्क्स पाहिजे. पण समजा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मिळून जर जे रिक्वायर्ड मार्क्स आहेत ती जर कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर केमिस्ट्री विषय वगळून आपण तिथे बायोटेक्नॉलॉजी जर असेल तर त्याचे मार्क्स ऍड करू शकता, बायोलॉजी असेल तर त्याचेही मार्क्स ऍड करू शकता, किंवा कम्प्युटर सायन्स असेल किंवा इलेक्ट्रॉनिक सायन्स असेल त्याचेही मार्क्स आपण ऍड करू शकता. आणि टोटल जे मार्क्स लागणार आहेत आपल्याला ते ओपन कॅटेगरीला 134 व्हायला पाहिजे आणि रिझर्व्ह कॅटेगरीला 119 मार्क्स व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासोबतच आपला जो सीईटीचा रिझल्ट लागलाय 2 दिवसापूर्वी, तर ते सीईटी स्कोअर कार्ड पाहिजे. जर सीईटी स्कोअर कार्ड नसेल तर जेई मेन पेपर 1चा स्कोअर कार्ड आवश्यक आहे. जर दोन्ही असतील तर अतिशय चांगलं. जे विद्यार्थी डिप्लोमा पास झालेले आहेत आणि ज्यांना फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना 45% ओपन कॅटेगरीसाठी आणि 40% रिझर्व्ह कॅटेगरीसाठी मार्क असणं गरजेचं आहे. पण डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट अशी आहे की पहिल्यांदा त्यांनी डायरेक्ट सेकंड इयरच ऍडमिशन कुठं मिळते का ते बघावं. पण डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन जर चांगल्या कॉलेजला आणि हव्या त्या ब्रँचला मिळत नसेल तर आपण फर्स्ट इयरला आपल्या चॉईसच्या ब्रँचमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांचं बीएससी झालेलं आहे आणि ते फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशनला इच्छुक आहेत तर अशा विद्यार्थ्यांना 45% ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि 40% रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मार्क असणं गरजेचं आहे. ही झाली फर्स्ट इयर बीटेक एलिजिबिलिटी. नाव आय विल गो फॉर एलिजिबिलिटी फॉर डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन. डायरेक्ट सेकंड इयर साठी यू शुड हॅव पास डिप्लोमा एक्झामिनेशन, डिप्लोमा कम्प्लीट पाहिजे आणि डिप्लोमा मध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला कमीत कमी 45% मार्क पाहिजे आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क असणं गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं बीएससी झालेलं आहे आणि ते डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना 45% ओपन कॅटेगरीमध्ये आणि 40% रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये हे बीएससीचे मार्क असले पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांचं 12वीला मॅथ्स विषय असला पाहिजे. अशी पात्रता डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन साठी आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन फॉर एफ-वाय बीटेक. मित्रांनो, मी इथे क्लिअर करतो की फक्त फर्स्ट इयर इंजिनिअरिंग साठी इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन्स आहेत की ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो. डायरेक्ट सेकंड इयर साठी इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन किंवा मॅनेजमेंट कोटा कुठलाही नसतो. तर हा जो मॅनेजमेंट कोटा आहे तो फक्त फर्स्ट इयर ऍडमिशन साठी आहे. आणि त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय की तुमच्याकडे सीईटी स्कोअर कार्ड पाहिजे किंवा जेई मेनचं स्कोअर कार्ड पाहिजे अँड यू शुड रेजिस्टर फॉर ऍडमिशन प्रोसेस.
जी आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस कालपासून सुरू झाली, त्याला रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अ, असं समजायचं कारण नाही, की आपण मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घेतलं, म्हणजे आपण रजिस्ट्रेशन नाही केलं तरी चालेल, सी नाही दिले तरी चालेल, सी स्कोर कार्ड नसला तरी चालेल, असं नाही. You should have either CET scorecard or JEE Main Paper 1 scorecard and you should register for admission process. आता याच्यानंतर जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपल्याला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी मी पहिल्यांदा सांगतो आणि जवळपास सेम डॉक्युमेंट हे सेकंड इयरसाठी लागणार आहेत. तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी विद्यार्थ्यांकडे 10वी मार्कशीट, 12वी मार्कशीट, सीईटी स्कोर कार्ड किंवा जेईई स्कोर कार्ड, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट एलसी, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2022 आणि हे जे नॉन क्रिमिनल लागणार आहे हे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी लागणार आहे. फक्त एससी आणि एसटी सोडून ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही. त्याच्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीतून ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे आणि जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस कोट्यातून ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट सर्टिफाईड बाय स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट पाहिजे. हे डॉक्युमेंट सगळे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी लागणार आहेत. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी विद्यार्थ्यांकडे 10वीचं मार्कशीट, डिप्लोमाचं मार्कशीट, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट, एलसी, लिव्हिंग सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर अगेन इट इज रिक्वायर्ड फॉर रिझर्व्ह कॅटेगरी स्टुडंट्स अँड विच इज व्हॅलिड अप टू 31 मार्च 2022 एक्सेप्ट फॉर एससी आणि एसटी. एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनलची गरज नाही. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीतून ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी लागणार आहे आणि जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस कोट्यातून ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आणि हे सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटचं असलं पाहिजे. आता याच्यानंतर सर्टिफिकेट्स कुठले लागतात मी मगाशी डॉक्युमेंट्स लागले पण एक्झॅक्टली प्रत्येक कॅटेगरी वाईज काय काय लागते ते सांगतो. एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी मस्ट आहे ऍडमिशन घेताना. इव्हन रजिस्ट्रेशन करताना सुद्धा ते गरजेचंच आहे. पण समजा रजिस्ट्रेशनच्या वेळेस जर आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर आपण इमिजिएटली अप्लाय करावं आणि त्याची पोचपाती आपण अपलोड करू शकतो. पण हे मॅक्झिमम ग्रीव्हन्सेस पर्यंत जर आपल्याला व्हॅलिडिटी मिळाली तर वेल अँड बेटर किंवा जास्तीत जास्त कॅप राऊंड 1चं ज्यावेळेस अलॉटमेंट होईल आणि ज्यावेळेस तुम्ही कॉलेजेसला ऍडमिशनला जाणार त्यावेळेस मात्र ते कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. व्हीजे एनटी ना कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. NT1, NT2, NT3 साठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर. ओबीसी, एसबीसी साठी तिन्ही लागतात, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर. आणि जे विद्यार्थी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ईडब्ल्यूएस मधून ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र स्टेट गव्हर्नमेंटचं लागतं. त्याच्यानंतर ह्या थोड्याशा छोट्या छोट्या रिझर्वेशन्स आहेत. सर्टिफिकेट्स रिक्वायर्ड फॉर डिफेन्स कॅन्डिडेट्स. एक्स सर्व्हिसमॅन जर असेल तर त्यांच्यासाठी डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट प्रोफॉर्मा सी मध्ये असलं पाहिजे आणि डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ फादर ऑर मदर हु इज अन एक्स सर्व्हिस पर्सनल इज इन डोमिसाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. आणि दुसरं जे आहे ते ऍक्टिव्ह डोमिसाईल डिफेन्स कॅन्डिडेट यांच्यासाठी सुद्धा पहिला प्रोफॉर्मा तोच लागणार आहे आणि दुसरं डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ फादर ऑर मदर हु इज ऍक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस पर्सन अँड डोमिसाइल्ड इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. आणि ऍक्टिव्ह नॉन डोमिसाईल डिफेन्स कॅन्डिडेट साठी तो प्रोफॉर्मा सी लागेल आणि त्याच्यासोबतच आणखीन एक सर्टिफिकेट आपल्याला लागेल. सर्टिफिकेट फ्रॉम द एम्प्लॉयर इन द प्रोफॉर्मा डी स्टेटिंग दॅट फादर ऑर मदर ऑफ द कॅन्डिडेट हु इज अन ऍक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस पर्सन प्रेझेंटली पोस्टेड इन महाराष्ट्र. तर अशा टाईपचे सर्टिफिकेट्स आपल्याला सुरुवातीला गोळा करायचे आहेत. हे सर्व सर्टिफिकेट्स मिळण्याचे जे ठिकाण आहे ते म्हणजे सेतू कार्यालय किंवा ई महासेवा केंद्रामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला सगळे सर्टिफिकेट्स उपलब्ध करून देण्यात येतील. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे जे आहे ते जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं सोशल वेलफेअर ऑफिस आहे तिथं आपल्याला मिळेल. तर विद्यार्थ्यांना सांगायचं असं आहे की मॅक्झिमम विद्यार्थ्यांकडे जे रिझर्व्ह कॅटेगरीतून ऍडमिशन घेणार आहेत
त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असतं, पण कास्ट व्हॅलिडिटी बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे नसतं. तर कास्ट व्हॅलिडिटीसाठी मित्रांनो इमिडिएटली अप्लाय करा. आणि सध्या रजिस्ट्रेशन पुरतं आपण त्याची पोचपावती अपलोड करू शकतो. पण ज्यावेळेस कॅपराउंड 1चं अलॉटमेंट होणार, त्यावेळेस मात्र आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्रोव्हाइड करावं लागतं. आता हे झालं डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग. एकदा आपण डॉक्युमेंट कलेक्ट केले, आता कॅपची प्रोसिजर काय आहे? कॅप म्हणजे काय? सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस. तर त्याच्यातली पहिली स्टेप जी आहे, ती आहे रजिस्ट्रेशन, की जी ऑलरेडी 2 तारखेपासून सुरू झालेली आहे. तर त्या रजिस्ट्रेशन मध्ये पहिली जी स्टेप आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट. म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी करायचं सगळ्याच विद्यार्थ्यांना, फर्स्ट इयर असो किंवा डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन असो. तर ह्या दोघांसाठी जे डेट्स आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे, फर्स्ट इयर साठी 2 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर आहेत आणि डायरेक्ट सेकंड इयर साठी 2 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर आहेत. मित्रांनो, ही जी पहिली स्टेप आहे ही सगळ्यांना कंपल्सरी आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन. दुसरी जी स्टेप आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन बाय ऑनलाईन मोड. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची एक रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ज्या डेट्स आहेत त्या फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी 2 ते 20 नोव्हेंबर आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी 2 ते 16 नोव्हेंबर आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये ऍक्च्युली 2 मोड आहेत, एक ऑनलाईन मोड आणि फिजिकल मोड. गेल्या वर्षीच्या ऍडमिशनला फक्त ऑनलाईन मोड होता, ह्या वर्षी त्यांनी थोडंसं फिजिकल मोड पण दिलेलं आहे. ऑनलाईन मोड जर तुम्ही चॉईस केला म्हणजे रजिस्ट्रेशन करताना ऑनलाईन मोड चॉईस केला, तर आपला जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे हा पूर्णपणे ऑनलाईन होईल आणि त्याचं कन्फर्मेशन किंवा त्याचं अॅक्नॉलेजमेंट रिसिप्ट जे आहे ते तुमच्या लॉगिनला मिळेल. आणि जर फिजिकल मोड जर तुम्ही म्हटला, तर तुम्हाला फिजिकल मोड सिलेक्ट केल्यानंतर ज्या कॉलेजला जाऊन तुम्ही ते डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करणार आहात, ते कॉलेज पण सिलेक्ट करावं लागतं आणि ते कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर त्या कॉलेजला जाऊन आपण व्हेरिफिकेशन करू शकता. आणि त्यासाठीचे जे डेट्स आहेत ते मात्र 2 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर फर्स्ट इयर साठी आणि 2 ते 16 नोव्हेंबर डायरेक्ट सेकंड इयर साठी. आणि मित्रांनो, जर तुम्ही फिजिकल मोड सिलेक्ट केला, ज्या कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता, तिथे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तिथला फॅसिलिटेशन सेंटरचा जो ऑफिसर आहे, तो आपल्याला अॅक्नॉलेजमेंट रिसिप्ट देईल आणि ती सांभाळून ठेवायची आहे. त्याच्यानंतर एकदा रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते महाराष्ट्र स्टेटसाठी. तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 22 नोव्हेंबरला आहे आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 17 नोव्हेंबरला ही लिस्ट त्याच वेबसाईटवरती डिस्प्ले होणार आहे. मित्रांनो, लिस्ट लागल्यानंतर जर त्याच्यात काही त्रुटी असतील, म्हणजे नावाचं स्पेलिंग चुकलं असेल किंवा कदाचित कधी कधी असं होतं की वडिलांचं नाव पूर्णपणे वेगळे येणार किंवा कधी कधी सरनेम मध्ये काहीतरी मिस्टेक्स असतील किंवा कधी कधी पर्सेंटाईल मार्क्स किंवा डिप्लोमाचे मार्क्स त्याच्यामध्ये त्रुटी असतील, तर अशा जर काही त्रुटी असतील, त्या त्रुटींचं निवारण करण्यासाठी त्यांनी एक पिरियड दिलेला आहे. त्याला आपण सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस म्हणतो. आणि हे जे ग्रीव्हन्सेस आहेत, ह्या सर्व त्रुटींचं निवारण हे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी 23 ते 25 नोव्हेंबर आहे आणि डायरेक्ट सेकंड इयरसाठी 18 ते 20 नोव्हेंबर आहे. आणि ह्या सगळ्या त्रुटींचं पूर्णपणे इव्हॅल्युएशन झाल्यानंतर मग एक फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 27 नोव्हेंबरला ही मेरिट लिस्ट लागेल आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 21 नोव्हेंबरला ही मेरिट लिस्ट लागेल. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर परत एकदा आपल्याला चेक करायचंय आपलं नाव, आपले मार्क्स आणि आपला रँक. ऍक्च्युली रँक ऍडमिशनसाठी तसा लागत नाही, पण आपण कुठे आहोत हे आपल्याला थोडंसं कळून जाईल. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्याच्या जी पुढची प्रोसिजर आहे ती म्हणजे कॅप राउंड 1. म्हणजे मित्रांनो, कॅप प्रोसेसमध्ये पहिली प्रोसिजर रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ती आता कंप्लीट झाली. म्हणजे आपण ह्या कॅपच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट झालो. आता पुढे आपण कॅप राउंड 1 साठी एलिजिबल आहोत. तर कॅप राउंड 1 साठी प्रत्येक महाविद्यालयांमध्ये प्रत्येक ब्रँचला किती विद्यार्थ्यांचं ऍडमिशन आहे, कॅटेगरी वाईज काय काय रिझर्वेशन्स आहेत नंबर ऑफ स्टुडंट्सचे, त्याचं जे सीट मॅट्रिक्स आहे कॅप राउंड 1 साठी हे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना 27 नोव्हेंबरला त्या वेबसाईटला कळेल आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना 21 नोव्हेंबरला कळेल. आणि त्यानंतर आपण कॅप राउंड 1 चे ऑप्शन फॉर्म भरणार आहोत
आणि मित्रांनो, ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप्रॉन 1 थ्रू द कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट. म्हणजे ऍक्च्युली आपण कॅप्रॉन 1 साठी जे प्रेफरन्स देणार आहोत कॉलेजेसचे, ते प्रेफरन्स हे आपण स्वतःच्या लॉग इन मधनं देणार आहोत. मित्रांनो, ह्याच्यासाठी एकतर तुम्ही स्वतःच्या मोबाईल मधनं पण ऑप्शन फॉर्म भरू शकताय, किंवा कुठेही नेट कॅफेला जाऊन ऑप्शन फॉर्म भरू शकताय, किंवा कुठल्याही अभियांत्रिकी महाविद्यालयाला जाऊन ऑप्शन फॉर्म भरू शकताय. पण इथं थोडंसं बेटर असं राहील, की आपला ज्या महाविद्यालयांवरती विश्वास आहे, त्या महाविद्यालयामध्ये जावं आणि तिथे आपण ऑप्शन्स ठरवावेत आणि तिथं फिलअप करावं. कारण बऱ्याचशा नेट कॅफेमध्ये ज्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन फार कमी होतात किंवा ऍडमिशनच नाही आहेत, अशा कॉलेजेसचे एजंट्स शक्यतो नेट कॅफेमध्ये वगैरे असतात आणि ते आपल्याला उगीचच कन्व्हिन्स करून त्यांच्या कॉलेजचा प्रेफरन्स टाकून घेतील. तर ही रिस्क थोडीशी आपल्याला घ्यावी लागेल. त्यामुळं नेट कॅफेला वगैरे न जाता शक्यतो तर ज्या विद्यालयामध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे तिथे जाऊन आपण हे ऑनलाईन सबमिशन आणि कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म भरावं. कॅप्रॉन 1 साठी आपण टोटल 300 ऑप्शन देऊ शकतो. मित्रांनो, आता 300 ऑप्शन देणं म्हणजे 300 कॉलेज सिलेक्ट करणं असं नाही. जर समजा आपल्याला ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये, आता फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी मी बोलतोय, जर आपल्याला ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्येच प्रवेश करायचा असेल, तर ऑर्किड मेकॅनिकल समजा हे पहिलं चॉईस असेल, ऑर्किड सिव्हिल समजा दुसरं चॉईस असेल, ऑर्किड ईएनटीसी तिसरा असेल, ऑर्किड इलेक्ट्रिकल चौथा असेल, ऑर्किड एआयडीएस पाचवा असेल आणि ऑर्किड सीएसई हे 6वा असेल. म्हणजे एका कॉलेजेससाठी हे 6 ऑप्शन झाले. म्हणजे 300 ऑप्शन म्हणजे 300 इंजिनिअरिंग कॉलेजेस सिलेक्ट करायचे असं नाही. तर एका कॉलेजमधले हे 6 ऑप्शन. तुम्ही असंही करू शकता, की पहिल्यांदा ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय समजा सिव्हिल आहे. त्याच्यानंतर ऑर्किड एखादं दुसरं कॉलेज आहे पुण्याचं कुठलंतरी सीओईपी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, असे आपण अदलाबदल करू शकतो. पण एक कॉलेज आणि एक ब्रँच म्हणजे एक ऑप्शन, असे आपण 300 ऑप्शन देऊ शकतो. पण आपण थोडंसं सगळ्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, की पालकांसोबत व्यवस्थित बसा आणि जे आपले पूर्वीचे जे रिलेटिव्हज आहेत, जे इंजिनिअर्स आहेत, त्यांचाही थोडासा सल्ला घ्या आणि कॉलेजेसमधनं माहिती घ्या आणि ज्या कॉलेजेसला आपल्याला कंपल्सरी ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या कॉलेजचं प्रेफरन्स हे 1 नंबरला पाहिजे. त्या कॉलेजचं आणि त्या ब्रँचचं. का? तर 1 नंबरचा जो ऑप्शन असतो कॅप्रॉन 1 मध्ये, तो ऑटो फ्रीज ऑप्शन असतो. म्हणजे समजा 1 नंबरचा प्रेफरन्स आपण ऑर्किड मेकॅनिकल भरलेला आहे आणि ऑर्किड मेकॅनिकलला जर आपल्याला मिळालं, तर आपल्याला त्याच कॉलेजमध्ये जाऊन मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यावं लागतं. त्यामुळे पहिलं ऑप्शन हे अतिशय काळजीपूर्वक भरा आणि 2 नंबर पासूनचे जे पुढचे ऑप्शन आहेत, ते मात्र ऑप्शनल आहेत. म्हणजे 2 समजा 4 नंबर प्रेफरन्सला जर आपल्याला मिळालं कॉलेज आणि जर आपल्याला वाटत असेल, की आपल्याला वरचे कॉलेजेस मिळावे पाहिजेत, तर त्या केसमध्ये आपल्याकडे चॉईस आहे आणि ती कुठली चॉईस आहे त्याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. तर कॅप्रॉन 1 चे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप्रॉन 1. कॅप्रॉन 1 चा जो अलॉटमेंट आहे, तो फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 2 डिसेंबरला लागेल आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 26 नोव्हेंबरला लागेल. एकदा कॅप्रॉन 1 चं अलॉटमेंट झाल्यानंतर ती जी सीट मिळालेली आहे आपल्याला, तर ती सीट एक्सेप्टिंग टू द ऑफर सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर हर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप्रॉन 1. म्हणजे ती सीट आपल्याला पहिल्यांदा एक्सेप्ट करावी लागते. समजा मित्रांनो, आपण 10 ऑप्शन भरले आणि 10 ऑप्शन पैकी समजा आपल्याला 4 नंबरच्या ऑप्शनला अलाउड झालेला आहे. आणि अलाउड झालेलं जे 4 नंबरचं ऑप्शन आहे, त्या जर ऑप्शनला आपण जर सॅटिस्फाईड असू, तर आपण सीट एक्सेप्ट करताना त्या सीटला आपण फ्रीज केलं पाहिजे. तिथं ऑप्शन आहेत फ्रीज आणि नॉट फ्रीज किंवा अनफ्रीज. तर समजा 4 नंबरचं ऑप्शन मिळालंय आणि आपल्याला तिथंच ॲडमिशन घ्यायचंय, वी आर फुल्ली सॅटिस्फाईड, देन यू फ्रीज इट अँड देन एक्सेप्ट द सीट बाय पेइंग द फी. तिथं आपल्याला जवळपास ₹1000 फी आहे सीट एक्सेप्टन्सला. आणि समजा आपल्याला 4 नंबरचं ऑप्शन जे मिळालेलं आहे कॅप 1 मध्ये आणि त्या ऑप्शनला आपल्याला जर ॲडमिशन घ्यायचं नाही, आपण एवढं फुल्ली सॅटिस्फाईड नाही, अजून आपली इच्छा आहे, की वरचे जे ऑप्शन आहेत 1, 2, 3 याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी चेंज ओव्हर व्हायला पाहिजे. असं जर वाटत असेल, तर आपण नॉट फ्रीज ऑप्शन निवडायचा आणि सीट एक्सेप्ट करायचा ₹1000 देऊन. कारण मित्रांनो, सीट एक्सेप्टन्स हे करणं म्हणजे व्यवस्थित आहे. अदरवाईज काय होईल,
की तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडाल, तर सीट एक्सेप्टन्स कंपल्सरी करा. एक तर फ्रीज करा किंवा नॉट फ्रीज करा. मिळालेलं ऑप्शन जर आपलं सॅटिस्फाईड होत असेल आपण, तर फ्रीज करा आणि एक्सेप्ट करा. मिळालेलं ऑप्शन जर सॅटिस्फाईड नसेल, तर नॉट फ्रीज करा आणि सीट एक्सेप्ट करा. नॉट फ्रीज केल्यानंतर बेनिफिट काय होतंय पहिल्या राउंडमध्ये, की पहिल्या राउंडला मिळालेलं जी सीट आहे, ती आपली कन्फर्म राहते म्हणजे क्लेम राहतो त्याच्यावरती आणि समजा दुसऱ्या राउंडला त्याच्या वरच्या ऑप्शनला कुठंच जरी लागलं नाही, तरी पहिला मिळालेला ऑप्शन तो आपला स्वतःचा राहतो. आणि समजा दुसऱ्या राउंडला जर वरचं ऑप्शन कुठलं तरी मिळालं, तर ऑटोमॅटिक पहिल्या राउंडला जे मिळालेलं ऑप्शन आहे ते कॅन्सल होतो आणि दुसऱ्या राउंडचं जे बेटर ऑप्शन मिळालेलं असतं, ते ऑप्शन फायनल होतं. तर त्यासाठी आपल्याला जर दुसऱ्या राउंडसाठी जायचं असेल, तर नॉट फ्रीज करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या राउंडवरती मिळालेलं जे ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लेम राहील. मला वाटतं मी जे सांगितलंय बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्लिअर असेल. जर ह्याच्यात काही शंका असतील, तर सेशनच्या शेवटी आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. त्याच्यानंतर जसं कॅप राउंड 1 झालं, अगदी सिमिलर पद्धतीनं कॅप राउंड 2 आहे. कॅप राउंड 2 साठी कॅप राउंड 1 मधल्या ज्या जागा आहेत त्या भरल्यानंतर ज्या राहिलेल्या जागा आहेत, त्याचं जे डिस्प्ले ऑफ सीट अवेलेबल फॉर कॅप राउंड 2 आहे, हे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना 7 डिसेंबरला कळेल आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरला कळेल. त्याच्यानंतर आपण कॅप राउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरणार आहोत. तर कॅप राउंड 2 साठी ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड 2 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना 8 ते 10 डिसेंबर आहे आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर आपल्याला कॅप राउंड 2 आहे. कॅप राउंड 2 मध्ये ऑप्शन भरल्यानंतर परत त्याचं अलॉटमेंट जे आहे ते फर्स्ट इयरचं 11 डिसेंबरला आहे आणि डायरेक्ट सेकंड इयरचं 5 डिसेंबरला आहे. परत कॅप राउंड 2 मध्ये जी सीट मिळालेली आहे आपल्याला, मित्रांनो, इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये हे 2च राउंड आहेत. तर कॅप राउंड 2 मध्ये जी काही सीट मिळेल, ती सीट आपल्याला एक्सेप्ट करायची आहे आणि ते जे सीट एक्सेप्टन्स आहे, हे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना 12 ते 14 डिसेंबर आहे आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना 6 ते 8 डिसेंबर आहे. आणि त्याच्यानंतर एकदा सीट एक्सेप्ट झाली फर्स्ट सेकंड राउंडची, त्यानंतर आपण इन्स्टिट्यूटला जाऊन रिपोर्टिंग करायचं आपल्याला. रिपोर्टिंग टू द allotted institute and confirmation of admission by submitting required documents and payment of fee after cap round 2. कॅप राउंड 2 ला जे मिळालेलं आहे ऑप्शन ते 12 ते 14 डिसेंबर ला जाऊन फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायचंय आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी 6 ते 8 डिसेंबर मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. मला एक सांगायचं राहून गेलं मगाशीच्या स्लाइडमध्ये, कॅप राउंड 1 मध्ये आपण ज्यावेळेस सीट एक्सेप्ट करतो आणि जर आपण फ्रीज केलेलं असेल, तर फ्रीज केल्यानंतर 6 डिसेंबरला आपण ज्या कॉलेजला ऑप्शन ते फ्रीज केलेलं आहे, तिथं जाऊन ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर आहे आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 30 नोव्हेंबर पासून 2 डिसेंबर पर्यंत आहे. तर हे थोडंसं काळजीनं याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण ऑप्शन फॉर्म भरताना ॲक्चुअली जे चॉईस कोड भरतो, तिथं थोडंसं गफलत होण्याची शक्यता आहे कॅन्डिडेटची. आता फॉर एक्झाम्पल मी इथं सांगितलेलं आहे 6223 191 आणि 10. 6223 म्हणजे हा कॉलेजचा कोड आहे. जर तुम्हाला ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर आपल्या ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जो कोड आहे तो 6223 आहे. त्याच्यानंतर 191 हा कोर्स कोड आहे म्हणजे ब्रँच कोड. आता 191 म्हणजे हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा ब्रँच कोड आहे. आणि त्याच्यानंतर हे जे 1 आहे, 1 म्हणजे फर्स्ट शिफ्ट आणि हे जे 0 आहे, हे 0 म्हणजे जनरल कोटा आहे आणि ह्या 0च्या ऐवजी जर शेवटचा जो 0 आहे, त्याच्याऐवजी जर 1 असेल, तर तो टी-एफ-डब्ल्यू-एस कोटा आणि टी-एफ-डब्ल्यू-एस कोटा हा फक्त फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. डायरेक्ट सेकंड इयरला टी-एफ-डब्ल्यू-एस कोटा नाही. त्यामुळे डायरेक्ट सेकंड इयरला हा जनरल शिफ्टच असेल म्हणजे 1 असेल. हां, इथं मी चॉईस कोड्स दिलेले आहेत. 5 ॲक्चुअली ए-आय-डी-एसचं चॉईस कोड राहिलाय. इथं 1 म्हणजे जनरल कोटा आणि सॉरी 0 म्हणजे जनरल कोटा आणि 1 म्हणजे टी-एफ-डब्ल्यू-एस कोटा हे मेन्शन केलेलं आहे. टी-एफ-डब्ल्यू-एस कोटा मी मगाशी सांगितल्यानुसार हे फक्त फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी आहे. त्याच्या कंडिशन्स काय आहेत? तर त्यांच्या पालकांचं इन्कम लिमिट हे 8 लाखाच्या आत पाहिजे आणि त्यांना सी-ई-टीमध्ये चांगला स्कोर पाहिजे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सी-ई-टीमध्ये जवळपास आता ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जर विचार केला,
तर 85% वरचे जे सीईटी मिळालेले विद्यार्थी आहेत, त्यांनी ह्या कोट्यातून ऍडमिशन घेऊ शकतात. आणि ऍक्च्युली ह्याच्यामध्ये एससी आणि एसटीचे जर विद्यार्थी असतील आणि ज्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत, त्यांनी हा कोटा शक्यतो स्वीकारू नये. कारण ह्या कोट्यातून जर तुम्ही ऍडमिशन घेतला तर मित्रांनो, एससी एसटी साठी बोलतोय मी, तर तुम्हाला जर आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर 14,000 रुपये खर्च येतो. आणि जर तुम्ही तुमच्या ओन कॅटेगरीमधून ऍडमिशन घेतला एससी आणि एसटीतून, तर त्याला 3,000 रुपये फक्त खर्च येतो. त्यामुळं शक्यतो ईबीसी म्हणजे ओपन, ओबीसी ह्या विद्यार्थ्यांनी आणि ज्या विद्यार्थ्यांना सीईटी चांगले पर्सेंटेज आहेत, त्या विद्यार्थ्यांनीच टीएफडब्ल्यूएस कोटा थोडं प्रेफर करावा. टीएफडब्ल्यूएस कोटा जो असतो तो जर समजा एखाद्या ब्रँचचा इंटेक 60 असेल, तर 60 पैकी 3 जागा ह्या ट्युशन फी वेवर स्कीम मधून भरल्या जातात. एखाद्या ब्रँचचा इंटेक जर 120 असेल, तर 6 जागा भरल्या जातात. फक्त ह्याच्यासाठी एक कंडिशन काय, जर तुमचं ऍडमिशन जर टीएफडब्ल्यूएस कोट्यातून झालं, तर ज्यावेळेस फर्स्ट इयर इंजिनिअरिंग संपेल आणि जर आपल्याला ब्रँच चेंज करायचं आहे, तर हे ब्रँच चेंज होत नाही. टीएफडब्ल्यूएस कोट्यातून जर ऍडमिशन घेतला तर इन्स्टिट्यूट सुद्धा चेंज होत नाही आणि ब्रँच पण चेंज होत नाही सेकंड इयर लेवलला. अँड दीज सीट्स आर अवेलेबल टू सच ब्रँच इन अन इन्स्टिट्यूट व्हेअर a minimum of 30% of sanctioned seats in the respective courses are filled up in respect to cap round. म्हणजे सगळ्याच महाविद्यालयामध्ये टीएफडब्ल्यूएस कोटा असेल असं नाही. ज्या महाविद्यालयामध्ये ज्या ब्रँचचे ऍडमिशन हे 30% पेक्षा जास्त होतात, तिथंच टीएफडब्ल्यूएस कोटा अलाउड होतो. ओके. आणि हे डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दो स्टुडंट्स हू डू नॉट गेट द ऍडमिशन टू गुड कॉलेज फॉर डीएससी, दे कॅन टेक ऍडमिशन टू फर्स्ट इयर बीटेक इन रेप्युटेड इन्स्टिट्यूट. त्यामुळे डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना जर हवी ती ब्रँच आणि हवी ती कॉलेज जर नाही मिळालं, तर आपल्याला फर्स्ट इयर बीटेक साठी ऍडमिशन मिळू शकतं. पण त्यासाठी आपण फर्स्ट इयर बीटेकला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे जे डायरेक्ट सेकंड जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत, ज्यांना मार्क्स फार कमी आहेत, म्हणजे मिळेल ती ब्रँच बहुतेक मिळणार नाही असं वाटत असेल, तर सेपर साइड म्हणून त्यांनी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला पण रजिस्ट्रेशन करावं आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला पण रजिस्ट्रेशन करावं. एवढं आपल्याला मला सांगायचं होतं. तर आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आपले आभार मानतो. आणि जर काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण घेऊयात. सो बेस्ट विशेष फॉर युअर ऑल ऍडमिशन प्रोसेस टू इंजिनिअरिंग. थँक्यू. धन्यवाद सर. इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रेझेंटेशनची आपण दिलेल्या या माहितीची खूप खूप मदत होईल सर. जर उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश प्रक्रिया संदर्भात काही अडचणी असतील, काही शंका असतील, तर कृपया आपण प्रश्न या ठिकाणी विचारावेत. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. आतापर्यंत आपण अतिशय सुंदर असे फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस मायसेल्फ. आय एम मिस्टर संतोष शेट्टी. येस सर, कंटिन्यू. माहिती दिली, अतिशय सुंदर अशी आपण माहिती दिलात. त्याबद्दल आपले सर मनपूर्वक, आपल्या कॉलेजचे, आपल्या सर्व टीमचे सर्वांचेच हार्दिक हार्दिक आभार आणि आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. फक्त सर पॉइंट एवढंच पाहिजे होते की जे फ्रीज आणि नॉट फ्रीज जे सांगितलं होतं सर, ते परत एकदा थोडंसं सर सांगितलं बरं होईल. ओके. आता आपण कॅपराउंड 1 साठी ज्यावेळेस प्रेफरन्स देतो कॉलेजेसचे, म्हणजे ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म करतो, तर त्याचं ज्यावेळेस अलॉटमेंट होईल, ते अलॉटमेंट झाल्यानंतर आपण समजा कॅपराउंड 1 ला 10 प्रेफरन्स दिलेले आहेत, म्हणजे 10 ऑप्शन. आणि 10 ऑप्शन पैकी समजा आपल्याला 4 नंबरच्या ऑप्शनला जे भरलेलं कॉलेज आहे ते आपल्याला मिळालं. ऍक्च्युअली आपण 10 ऑप्शन देताना पहिलं जे ऑप्शन दिलेलं असतं ते आपल्या फार आवडीचं कॉलेज असतं आणि आवडीची ब्रँच असते. दुसरं ऑप्शन त्याच्यापेक्षा थोडंसं हे. तर बेटरमेंट जे आहे ते वरच्या साईडला आहे. म्हणजे 10 ऑप्शन मधला पहिला, दुसरा, तिसरा, म्हणजे पहिला मिळाला नाही तर दुसरा, दुसरा मिळाला नाही तर तिसरा, तिसरा मिळाला नाही तर चौथा, असा आपण जातो. तर समजा 4 नंबरच्या ऑप्शनला आपल्याला अलाउड झालं सीट, आणि जर आपल्याला वाटलं की 4 नंबरचा जो ऑप्शन आहे तर सध्याच्या परिस्थितीत ते व्यवस्थित आहे आणि जर आपण सॅटिस्फाईड असू त्या 4 नंबरच्या ऑप्शनला,
आणि आपल्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे असं जर तुमचं ठरलं, तर आपण ती शीट ऍक्सेप्ट करताना फ्रीज म्हणायचंय. म्हणजे फ्रीज केलो म्हणजे ते ऍडमिशन कन्फर्म झालं. म्हणजे त्याच्यानंतर मग तुम्ही डायरेक्ट कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेऊ शकता फ्रीज केल्यानंतर. आणि समजा मिळालेलं 4 नंबरचं जे ऑप्शन आहे ते जर वाटत असेल आपल्याला की नाही आपल्याला थोडंसं आणखीन बेटर ऑप्शनसाठी आपण कॅप राउंड 2 साठी वेट करू. बेटर ऑप्शन म्हणजे 1, 2, 3. जर कॅप राउंड 2 साठी आपण वेट करू असं जर वाटत असेल, तर तुम्ही पहिल्या राउंडला मिळालेली जी शीट आहे, ती ऍक्सेप्ट करा पण नॉट फ्रीज करून. म्हणजे ऍक्सेप्ट करताना तिथे 2 ऑप्शन आहेत. एक तर फ्रीज करावं लागतं किंवा नॉट फ्रीज. फ्रीज कधी करणार? आपल्या चॉईसचं मिळालेलं आहे आणि आपल्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, तर फ्रीज करा. आणि समजा आपल्याला असं वाटत असेल, की मिळालेलं 4थं नंबरचं ऑप्शन सॅटिस्फाईड नाहीये. आपण कॅप राउंड 2 मध्ये बघूया, वरचं 3 पैकी कुठलं कॉलेज मिळतंय का? तर तुम्ही सीट ऍक्सेप्ट करताना नॉट फ्रीज चॉईस करा आणि नॉट फ्रीज करून सीट ऍक्सेप्ट करा. आणि नॉट फ्रीज केलेल्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 2 साठी जायचंय. मग कॅप राउंड 2 मध्ये परत नव्याने ऑप्शन भरायचे आहेत का? तुम्ही नव्याने ऑप्शन सुद्धा भरू शकता. म्हणजे पहिल्या राऊंडला जर समजा नॉट फ्रीज केला, तर तुम्ही दुसऱ्या राऊंडला पूर्णपणे नव्याने सुद्धा लिस्ट आपण चेंज करू शकतो किंवा आहे ती लिस्ट तशीच ठेवू शकतो. फक्त नॉट फ्रीज केलेल्याचा फायदा काय होतो कॅप राउंड 1 झाल्यानंतर? नॉट फ्रीज करून ज्यावेळेस आपण कॅप राउंड 2 साठी जातो, तर पहिल्या राऊंडला जे मिळालेलं ऑप्शन आहे, त्याच्यावरती आपलं क्लेम राहतं. म्हणजे ते कन्फर्म राहतं, की बाबा दुसऱ्यामध्ये समजा जर कुठंच नाही मिळालं, तर पहिलं आपलं फिक्स आहे. आणि जर दुसऱ्या राऊंडला दुसऱ्या कुठल्या वरच्या चॉईसला मिळालं, तरच पहिल्या राऊंडला मिळालेलं ऑप्शन आपलं कॅन्सल होतं. तर मला वाटतं मी बऱ्यापैकी सांगितलं असेल, समजलं असेल. हो सर, Yes. थँक्यू सर, थँक्यू येस सर, सर. थँक्यू. थँक्यू सर. यानंतर काही आणखी प्रश्न असतील तर कृपया आपण या ठिकाणी विचारावे. गुड मॉर्निंग सर. हॅलो सर. हॅलो, हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा सर, मी डिप्लोमा स्टुडंट आहे. डायरेक्ट सेकंड इयर साठी मला ऍडमिशन हवंय. बोला. तर ओपन कॅटेगरी आहे सर. मी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट साठी किती सीट आहेत सर? एक मिनिट भैया सर आहेत का? भैया भैया सर आहात का सर आहे meeting मध्ये? आहे सर आहे. हा सर. हॅलो. हा सर. हा बोला हा, सर, hello. बोला. हा ईडब्ल्यूएस कुठली ब्रांच म्हणतो? CS ला CS ला एकच सीट आहे ईडब्ल्यूएस साठी सध्या. एकच सीट आहे का? हो हो. ओके सर, थँक्यू. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना मात्र यूएस च्या अंडर भैया 10% सीट्स असतात ना? हो सर 10%. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक ब्रांच मध्ये 10% सीट्स हे ईडब्ल्यूएस चे असतात आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना त्या इन्स्टिट्यूट मध्ये ईडब्ल्यूएस चे पूर्वी काही शिल्लक राहिले असतील तर ते सीट मिळू शकतात. येस, पुढचा प्रश्न. सर कंपल्सरी स्टेट गव्हर्नमेंटच ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागतंय का? म्हणजे सेंट्रलचं असेल तर? नाही, स्टेट गव्हर्नमेंटच सर्टिफिकेट लागतं आपल्याला ईडब्ल्यूएस कोट्यातून ऍडमिशन घेण्यासाठी. सेंट्रल गव्हर्नमेंटचं चालत नाही. ओके सर. आणखी किरण जर काही साहेब, प्रश्न असतील तर विचार. युट्यूब द्वारे काही चॅट मध्ये प्रश्न आले असतील तर ते विचार. किरण हॅलो सर, नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर, कॉलेजमध्ये प्रोसेस जर म्हणजे ते जे डॉक्युमेंट आहेत अपलोड करायचे तर सध्या चालू आहे का सर? सध्या बंद आहे सर साईट सध्या? चालू आहे सर, चालू झाली. म्हणजे आज आम्ही येऊन भरू शकतो का कॉलेजमध्ये आजमध्ये? आज येऊन भरू शकता. फक्त दुपारी 3च्या आत या, म्हणजे सर्व्हर वगैरे चुकून जर डाऊन झालं तर. म्हणजे सकाळी 3च्या आत या म्हणता का? म्हणजे दुपारची 3च्या दुपारी आत? 3च्या आत या. दुपारी 3. त्याच्या आत यायला पाहिजे का सर? हो हो हो. आज 3च्या आत या, आज- म्हणजे आज सर्व्हरला फक्त. वगैरे काही असतं. हो आणि सर. समजा जर दिवाळीनंतर येत असेल तर 10 ते 5 मध्ये अवेलेबल आहे.
आज सध्या मग व्हेरिफिकेशन होऊ शकतं का सर? म्हणते काय ते हा, म्हणजे ते होतं पूर्ण प्रोसिजर होते. ओके सर. ओके. हॅलो सर. हा बोला. हॅलो. डायरेक्ट सेकंड इयरचे रजिस्ट्रेशन लिंक कुठे आहे सर? भेटत नाहीये. mahaCET.online.gov.in वरती आपल्याला भेटेल. सर तिथं सगळ्या म्हणजे डी फार्मसी, बी फार्मसी सगळ्या इयरचेच आहेत. कळे ना तिथं कुठलं चूज करायचं म्हणजे आमच्यासाठी असतील. ओके. भैया सर आहेत का? आहे. सर तिथं MSCET वेबसाईटला गेल्यावर डायरेक्ट सेकंडची सेपरेट लिंक आहे लेफ्ट हँड साईडला. ओके सर. थँक्यू. त्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील त्यांनी सरळ आपले डॉक्युमेंट घेऊन आज ऑर्किड मध्ये यावं आणि तुमचं रजिस्ट्रेशन अगदी 10 मिनिटात पूर्ण होऊ शकतं. हे रजिस्ट्रेशन साठी सुद्धा आपण सोय उपलब्ध केलेली आहे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी. सर डॉक्युमेंट मध्ये फक्त थर्ड इयरचे मार्कशीट लागतात का ओपन कॅटेगरीचे सगळे मार्कशीट लागतात सर? आता सरांनी सांगितलेले सगळे मार्कलिस्ट सगळे सर्टिफिकेट घेऊन या. हा सर. हा विचारा. नाही, कॉलेजेसची वॅकन्सी ही सीट मॅट्रिक्स मध्ये कळते आपल्याला कॅपराउंड 1च्या आदल्या दिवशी. ज्यावेळेस कॅपराउंड 1चे आपण ऑप्शन फॉर्म भरणार त्याच्या आदल्या दिवशी एक सीट मॅट्रिक्स येतं. तर तिथं कॅटेगरी वाईज सीट्स दिलेले असतात, त्याच्यातून आपल्याला कळतं. भैया सर. हे प्रत्येक ब्रांच वाईज हॅलो. प्रत्येक ब्रांच वाईज वेगवेगळे सीट असतात. सीट मॅट्रिक्स ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला क्लिअरली कळेल की ओबीसीला त्या ब्रांचला डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना किती सीट्स आहेत, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना किती सीट्स आहेत. अजून काही प्रश्न आहेत किरण? अजून काही शंका असतील तर विद्यार्थ्यांनी पालकांनी ते फ्रँकली विचारावं. ऍडमिशन प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. यात झालेली चूक नंतर करेक्ट करणं अवघड जातं आणि त्यासाठी सरळ तुम्ही महाविद्यालयात या आणि तिथून जर आपण रजिस्ट्रेशन केलं तर कुठलीही चूक होणार नाही. गाईड करण्यासाठी तिथं एक्सपिरियन्स लोक उपलब्ध आहेत. हॅलो सर. हा सर विचार. सर आजच कॉलेजची निवड वगैरे काय आज नाही आहे सर? ते फक्त रजिस्ट्रेशन करायचं सर? हो. आता सध्या रजिस्ट्रेशन आहे 15 तारखेपर्यंत डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 18 तारखेपर्यंत फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. कॉलेजची निवड वगैरे हे सगळं कॅपराउंड 1च्या वेळेस त्यावेळेस करायचं ना सर? ओके सर. हो. नाही, मगाशी मी सांगितलं की TFWS कोटा हा फक्त फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तरच आहे, डायरेक्ट सेकंड इयर साठी नाही. हॅलो सर. हा बोला. गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग. मी कॉलेजला येऊ इच्छितो सर रजिस्ट्रेशन करण्यासाठी. हा. तर मला माझ्याकडे ना नॉन क्रिमिनल नाही सर, म्हणजे व्हॅलिड नाही सर 2022. रिझर्व्ह कॅटेगरी मधून आहे का? हो सर. SBC. SBC. हो सर. भैया सर. सर त्याला आता रजिस्ट्रेशनला त्याला आधी ऑलरेडी नॉन क्रिमिनल अप्लाय करावं लागेल आणि ते रिसिट घेऊन यावं लागेल सर. हो का सर? ओके सर. थँक्यू सर.
भैया सर. सर रजिस्ट्रेशन करताना त्याने ईडब्ल्यूएस कॉलम त्याला टिक करायचं आहे आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट त्यांनी प्रोव्हाइड करायचं आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याचं sir, ईडब्ल्यूएस in case- सर्टिफिकेट कसं काढायचं हा प्रश्न होता का ईडब्ल्यूएस कोट्यासाठी कसं अप्लाय करायचं? ओके ओके. हॅलो सर, गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग, बोला. सर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे, अप्लाय केलंय ते सर्टिफिकेट कधीपर्यंत कंपल्सरी लागेल? तुम्हाला ऍडमिशन फर्स्ट इयर साठी हवंय का डायरेक्ट सेकंड इयर साठी? नाही फर्स्ट इयर. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग साठी तर ते 20 तारखेपर्यंत मिळालं तर बेटर होईल. म्हणजे त्याच्यानंतर जो ग्रीव्हन्सेसचा जो पिरियड असतो हो. 22 नोव्हेंबरला ते आपण अपलोड करू शकतो. ओके सर, थँक्यू. तर 20 नोव्हेंबर पर्यंत मिळवण्याचा प्रयत्न करा. ओके. असेल तर कॅप राऊंड 1च्या अगोदर पर्यंत जरी मिळाला तरी चालेल, नाहीतर मग कॅप राऊंड 1ला तुम्हाला मिळालेली सीट कॅन्सल होते आणि यू विल बी ट्रीटेड ॲज अ ओपन कॅन्डिडेट फॉर कॅप राऊंड 2. सर पण माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी नाहीये, ते अप्लाय केलंय आता. सध्या तुम्ही अप्लाय केलेल्या पावतीवरती रजिस्ट्रेशन करू शकता आणि आता हो. सरांनी म्हटल्याप्रमाणे 20 तारखेपर्यंत मिळाला तर कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही. 20 तारखेपर्यंत मिळवण्याचा प्रयत्न करा. अगदी कॅप राऊंड 1च्या अलॉटमेंट पर्यंत जरी मिळाला तरी चालतंय, जरा प्रयत्न करा. ओके कॅप सर. राऊंड 1 संपल्यानंतर मात्र तुम्हाला जर मिळाला नाही तोपर्यंत तर तुम्हाला ओपन मध्ये कन्वर्ट होऊन तुमच्या कॅप राऊंड 2ला चान्स मिळणार. कॅप राऊंड 1ला मिळालेली सीट तुमची कॅन्सल होणार. ओके सर, थँक्यू. Hello, गुड sir. मॉर्निंग सर. हा गुड मॉर्निंग. रजिस्ट्रेशन एकदाच करायचं का ज्या त्या कॉलेजला जाऊन करायचं सर? नाही, रजिस्ट्रेशन एकदाच करायचंय त्या साईट वरती आपल्या लॉग इन थ्रू. एकदाच करायचंय म्हणजे कॅप राऊंडला काही प्रॉब्लेम येणार नाही ना रजिस्ट्रेशनचं? नाही, रजिस्ट्रेशन केल्यानंतर मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव आहे की नाही चेक करायचं. हो सर, थँक्यू. ही सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस आहे. सेंट्रल ऍडमिशन प्रोसेसचा अर्थच असा आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एकच रजिस्ट्रेशन आपल्याला करून मग आपल्याला महाविद्यालय नंतर कॅप राऊंडच्या वेळेस निवडता येतो. कॅपचा लॉंग फॉर्मच आहे सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस. हॅलो सर. हा बोला. सर रजिस्ट्रेशन किती दिवस राहील सर कॉलेज? फर्स्ट इयर इंजिनिअरिंग साठी का? नाही सर, डायरेक्ट सेकंड इयर. डायरेक्ट सेकंड इयर साठी काल सुरू झालेला आहे आणि 15 नोव्हेंबर पर्यंत आहे. 15 नोव्हेंबर. हो डॉक्युमेंट काढल्यानंतर मी येतो. हो. Sir, for the direct second year admission, there's only one EWS seat allocated. And if I apply the EWS and I couldn't get the seat, then I am eligible or not for UR? हा, ईडब्ल्यूएस सीट नाही मिळाली तर जनरल कोट्यातून सीट अवेलेबल असेल तर मिळेल. म्हणजे रजिस्ट्रेशन करताना जर मी EWS केली आणि इन केस मला नाही भेटलं ऑर्चिड कॉलेजचं, तर UR ची सीट भेटेल का? हो. तसं काही येणार नाही ना परत? नाही तसं काही येणार नाही. ते ईडब्ल्यूएस मध्ये अवेलेबल असेल तर ते अलाउड करतं, नसेल तर जनरल सीट्स जे आहेत त्याच्यामधून अलाउड होतं. ओके सर. Yes, Umakant, you can हा सर, propose. येस सर, जर का प्रश्न नसतील तर मी पुढच्या टप्प्याकडे वळतो सर. येस. यानंतर या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. मी सर्वप्रथम YouTube लाईव्हद्वारे जोडल्या गेलेल्या विद्यार्थी व पालक व सर्व शिक्षणप्रेमी यांचे NK ऑर्किड सोलापूर तर्फे मनपूर्वक आभार मानतो.
तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला व या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आज आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर जे.बी. दफेदार सरांनी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील संधी याबाबत बहुमल असे मार्गदर्शन केलं. त्याबाबत सरांचे खूप खूप आभार मी या प्रसंगी मानतो. तसेच प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष जाधव सर यांनी आज उपस्थितांना प्रथम वर्ष व द्वितीय अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2021 बाबत इत्यंभूत माहिती दिली व विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नाचे निरसन केले. त्याबाबत सरांचे या प्रसंगी आभार मानतो. शेवटी आज आपल्यासोबत जोडले गेलेले ऑर्किड महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, फॅकल्टी मेंबर्स आणि स्टाफ यांचे आभार मानतो. तसेच उपस्थित सर्वांना ऑर्किड महाविद्यालयातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपणास सुखाची, समाधानाची आणि भरभराटीची जावो हीच या प्रसंगी सदिच्छा व्यक्त करतो आणि मान्यवरांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.